मुंबई हायकोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या याचिकेची दखल घेऊन राज्य सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे, कोर्टात काय घडलंय, याचिका कोणी केली आहे, त्यात काय म्हटलंय, मनसेची मान्यता खरंच धोक्यात आहे का, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती। ही याचिका थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या विरुद्ध होती। याचिकेत असा आरोप केला होता, राज ठाकरे आणि मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेच्या नावावर हिंदी भाषिक आणि अमराठी भाषिक लोकांना टार्गेट करतात। त्यांची भाषणे द्वेषपूर्ण आहेत, चिथावणीखोर आहेत आणि त्यामुळे धमक्या येतात, हिंसाचाराच्या घटना घडतात आणि महाराष्ट्रात उत्तर भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि ते अजूनही झालेले आहे, तसंच आहे। या याचिकेत सुनील शुक्ला यांनी 3 मुख्य मागण्या केल्या। पहिली मागणी म्हणजे मनसेकडून होणाऱ्या द्वेषपूर्ण भाषणांची, धमक्यांची आणि हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजे SITची एक स्थापना जी आहे ती केली पाहिजे। दुसरी मागणी होती, राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, FIR नोंदवावा। आणि तिसरी सर्वात मोठी मागणी, द्वेष आणि शत्रुत्व पसरवल्याबद्दल लोकप्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत मनसेची राजकीय पक्ष म्हणून मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी आणि हे असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला देखील द्यावेत, अशा प्रमुख मागण्या त्यांच्याकडून करण्यात आल्या। ही याचिका सोमवारी म्हणजे 17 नोव्हेंबरला मुंबई हायकोर्टाच्या डिव्हिजन बेंच समोर आली। या बेंचमध्ये होते मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड। आता इथे खरे नाट्य सुरू झाले। कोर्टाने याचिकाकर्ते सुनील शुक्ला यांच्याच वकिलांना म्हणजे सुभाष झा यांना धारेवर धरलं। कोर्टाने विचारलं, तुमच्या याचिकेत उत्तर भारतीय आणि अमराठी भाषिक असे शब्द का वापरलेत? हा वाद उपस्थित करण्याची गरजच काय आहे? द्वेषपूर्ण भाषणे, चिथावणीखोर वक्तव्ये, धमक्या, हिंसाचार हे सगळे शब्द तुमच्या याचिकेत आहेच ना, मग वेगळे उत्तर भारतीय आणि अमराठी भाषिक असे शब्द का टाकले? मुख्य न्यायमूर्ती म्हणाले, द्वेषपूर्ण भाषणे हा शब्द पूर्णपणे पुरेसा आहे, तुमचा मुद्दा यातून पूर्णपणे स्पष्ट होतो। हे 2 शब्द काढून टाका, मगच आम्ही राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावू। थोडासा तणाव निर्माण झाला, पण नंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं, ठीक आहे, आम्ही हे 2 शब्द याचिकेतून वगळतो। शब्द वगळले की लगेच कोर्टाने याचिकेची दखल घेतली आणि राज्य सरकारला तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली। कोर्टाने स्पष्ट आदेश दिले की 4 आठवड्यांच्या आत तुम्ही तुमची भूमिका कोर्टासमोर स्पष्ट करा। आता सध्या मुंबई महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत, अशा वेळी मराठी अमराठी हा मुद्दा पुन्हा तापलेला आहे। मनसे नेहमीप्रमाणे हा मुद्दा आक्रमकपणे मांडते, पण आता हायकोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप केलाय आणि निवडणूक आयोगाला ही नोटीस गेलेली आहे। त्यामुळे पुढचे 4 आठवड्यात राज्य सरकार आणि निवडणूक आयोग काय भूमिका घेतील? मनसेची मान्यता धोक्यात येईल का? राज ठाकरे यांच्यावर FIR होईल का? SIT नेमली जाईल का? याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। त्या मागण्या पूर्ण होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। आता हे प्रकरण फक्त राजकीय नाहीये, तर ते भाषा, द्वेष, निवडणूक आचारसंहिता आणि घटनात्मक अधिकारांचं झालेलं आहे सगळं प्रकरण। पुढची सुनावणीत सरकार आणि आयोगाची उत्तरं काय येणार हे पाहण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत। त्यामुळे अशा जे काही अपडेट्स आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।